दीपक दादा योगायोग बघा लीग आहे आणि तन्मय प्रतिष्ठान या टीम कडून खेळतात उत्कर्ष 11 या टीमचे टीम ओनर संघ मालक आदित्य सिंग जे संघ मालक आहेत आणि ते खेळतायत नक्कीच तन्मय प्रतिष्ठान या टीम कडून. तर या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि जसा सामना सुरू होईल यायोगे आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली व्हॉइस ऑफ अंतारली आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एक टॅलेंटेड समालोचक विशाल पाटील यांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या मॅच मध्ये. तर इथून मात्र चौकाराने स्वागत करतोय. फलंदाज ऋतिक आघाडीवरती असेल टीम तन्मय प्रतिष्ठान. प्रथम फलंदाजी करत असताना पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू असेल अवांतर धाव मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये इथून मात्र सामना सुरू आहे. इथून मात्र पुन्हा एकदा टॅपचा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 6 धावा धावसंख्या धावफलकावरती इथून मात्र पाहायला मिळते. वैयक्तिक ऋतिकच्या बॅटमधून 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. उत्कर्ष 11 5-2 या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. दादांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली लाखमोळणी इथून मात्र उपस्थिती दाखवली आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतोय. गणेश नगर प्रीमियर लीग मध्ये 2025 तिसऱ्या पर्वामध्ये 2 धावा मिळतील. या बॉलवरती इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. टीम इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते तन्मय प्रतिष्ठान प्रथम फलंदाजी करत असताना. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पहिल्या षटकामधील पुन्हा एकदा इथून मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाची 13 धावा. डीजे धावा. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. उत्कर्ष 11 5-2 या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड बॉलर बंटी. स्ट्रायकर वरती फलंदाज आदित्य. तर इथून मात्र राहुल दादा सहानी यांचं देखील अप्रतिम गुणलेखन आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहे. अप्रतिम इथून मात्र माहिती आमच्या समवेत पोहोचवत असताना त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा इथून मात्र व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. चौथा सामना सुरू आहे. उत्कर्ष 11 5-2 विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये. डॉट चेंडू इथून मात्र येत असताना पाहायला मिळतोय.
बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय बंटी राऊंड विकेट. हा चेंडू टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, मात्र एक धाव प्रचंड वेगाने पूर्ण केली जाते. एकने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल 15 धावा. आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ऋतिक आणि त्याच्या सोबतीला आदित्य. अप्रतिम. इथून मात्र फलंदाजी केली आहे लेफ्ट आर्म फलंदाज ऋतिकने. 6 चेंडूंचा खेळ इथून मात्र त्याने केलाय आणि 6 चेंडूंमध्ये 11 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून बघितल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बंटी पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू पुन्हा एकदा टॅपचा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये, जबरदस्त क्षेत्ररक्षण. बघा खेळाडू त्याचं स्वागत करतायत अभिनंदन करत असताना. 3 धावा सेव्ह केल्यात. क्षेत्ररक्षक रोहन होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहनच्या माध्यमातून 3 धावा सेव्ह करत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. गणेश नगर प्रीमियर लीग 2025 चं हे तिसरं पर्व आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला हा 4था सामना. वाईट चेंडू पंचांचा इशारा येतोय. आमचे मेन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत जिग्नेश आणि त्यांच्या सोबतीला स्क्वेअर लेगचे पंच गणेश. हे 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड मेहनत आहे पंचांची देखील. वाईट चेंडू. अप्रतिम पंचगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डीजे मास्टरला देखील मी इथून मात्र डीजे मास्टरचं देखील आभार व्यक्त करतोय. चांगलं डीजे मास्टरिंग त्यांच्या माध्यमातून. इथं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय क्लीन बोल्ड फलंदाज बाद. तन्मय प्रतिष्ठान या टीमचे ओनर आपल्याला इथून मात्र 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. टिनू बेडेकर. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वतः ओनर येत आहेत. या संघाला त्यांनी पॅक केलंय. टिनू दादा बेडेकर. इथून मात्र स्ट्रायकिंग वरती हा चेंडू. इथून मात्र वाईट चेंडू. खराब लाईन. अचूक टप्प्यावरती इथून मात्र बॉलिंग करावी लागेल गोलंदाज बंटीला. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा. 1 धाव इथून मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटका. मात्र धावसंख्या इथून मात्र 1 धाव जॉईन केली जाईल धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तन्मय प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या 21 धावा आहे. स्पीडअप करायचंय पंचांना देखील विनंती आहे. लवकरात लवकर इथून मात्र सामन्याला सुरुवात करूया. तिसरं षटक घेऊन येईल तर फक्त पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. विद्यमान इथे मात्र नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक दीपक दादा जाधव यांचा देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. मायाची प्रेमाची शाळ आणि या स्पर्धेची ओळख मोमेंट देऊन साहेबांचा इथून मात्र सन्मान करतोय. हर्षल दादा मात्रे यांच्या माध्यमातून इथून मात्र दीपक दादा जाधव दादांनी वेळात वेळ काढून इथून तर बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना तिसऱ्या षटकामध्ये साहिल
साहिल येतोय तिसऱ्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म फलंदाज जो आघाडीला आला होता तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी करतोय ऋतिक. वाईट चेंडू अवांतर धाव मिळेल. एक धावसंख्या धावफलकावरती जॉईन केली जाईल. धावसंख्या 22, 22 धावा. चांगली फलंदाजी केली जाते टीम तन्मय प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून. या संघाचे ओनर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळत आहेत. 9+1 एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती. दोन्ही टीमची टोटल पाहायला मिळेल 24 धाव धावफलकावरती. चांगली सुरुवात केली जाते. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल राऊंड विकेट. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाच्या धावा बहाल केल्या जात आहेत तन्मय प्रतिष्ठान या संघाला. पुन्हा एकदा इथून मात्र टॅपचा फटका. डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका. मात्र डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण रनरच्या स्वरूपामध्ये टीनू पेडेकर. सूचना असेल ज्याला कोणाला जेवण करायचं असेल तर त्यांनी जेवण करून घ्यायचंय. मुख्य व्यासपीठाच्या मागे जेवणाची देखील इथून मात्र व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व इथून मात्र खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था इथून मात्र आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नवीन फलंदाज रोहन येतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू झालेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साहिल बॉलिंग ट्रॅक वरती. 9 चेंडू 1 अवांतर धाव. इथून मात्र धावसंख्येवरती जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 26 धावा 26 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय आणि इथून मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 27 धावा. स्ट्रायकिंग वरती आघाडीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ऋतिक. पुन्हा एकदा वाईट चेंडू खराब. इथून मात्र गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये. तिसरा वाईट आणि इथून मात्र हा चौथा वाईट येत असताना गोलंदाज साहिलच्या माध्यमातून 9 चेंडू फेकलेत या गोलंदाजाने. आणि अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे धावसंख्या पुढे सरकेल 29 धावा 29. पुन्हा एकदा चेंडू वाईट. 9 चेंडू असेल. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. 30 धावा. 4 वाईट 3 नो. अतिरिक्त स्वरूपाच्या धावा बहाल केल्या जात आहेत. अप्रतिम हा चेंडू अप्रतिम फेकला होता टॅपच्या माध्यमातून. 1 धाव. इथून मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा पाहायला मिळत आहेत. 31 धावा. ऋतिक वैयक्तिक खेळत असताना 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल अजून एक सिंगल आणि अशा पद्धतीने धावसंख्या पुढे सरकेल. 32 धावा. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसऱ्या षटकामधील 32 धावा धावफलकावरती तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाची धावसंख्या. तन्मय प्रतिष्ठान 11 विरुद्ध उत्कर्ष 11 5-2 असा हा चौथा सामना. हा चेंडू इथून मात्र रनरच्या स्वरूपामध्ये. फलंदाज ऋतिक. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाची 32 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक असेल. चौथ्या षटकामध्ये येतोय उत्कर्ष 11 5-2
या संघाच्या माध्यमातून. आतिश येतोय चौथ्या षटकामध्ये. इथून मात्र एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 33. स्ट्रायकिंग वरती आदित्य सिंग. हा चेंडू टॅपच्या माध्यमातून स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका. बऱ्याच अवधीनंतर इथून मात्र येतोय चौकार. संघ आपल्याला पाहायला मिळतो उत्कर्ष 11-5-2 हा संघ. धावसंख्या धावफलकावरती 39. 39 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अतिश. अप्रतिम गोलंदाजी अतिशच्या माध्यमातून चौकार जरूर खर्च केलाय. तदनंतर मात्र कमबॅक देखील अप्रतिम राहिलाय. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज उत्कर्ष 11-5-2 या संघाचे होणार आदित्य सिंग. आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आणि 4 षटकांमध्ये धावा बनवल्यात. प्रथम फलंदाजी तर यापुढील सामना असेल हाय प्रोफाईल विरुद्ध वेदांत 11-6-3. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा इथून मात्र सूचना असेल हाय प्रोफाईल विरुद्ध वेदांत 11-6-3 या संघाचे कर्णधार त्वरित आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. आपण टॉस करून घेणार आहोत. तर इथून मात्र वेदांत 11-6-3 या संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर हाय प्रोफाईल या संघाचे कॅप्टन देखील इथून मात्र उपस्थित आहेत. चला लवकरात लवकर आपण टॉस करून घेणार आहोत. तर चला लवकरात लवकर आपण विनंती करतो हाय प्रोफाईल या संघाचे कॅप्टनला टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी असेल अशी इथून मात्र आयोजकांची विनंती आहे. सूचनेचं पालन करणं फार गरजेचं असेल. मोठी स्पर्धा आपल्या दिवानगरीमध्ये पाहायला मिळते. गणेश नगर प्रीमियर लीग 2025 हे तिसरं पर्व. तर इक्बाल दादा शेख कुठे असतील तर त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पुन्हा एकदा विनंती आहे इक्बाल दादा शेख हे कुठे असतील तर लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तर सामन्याला सुरुवात करायची. तर सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना असेल जेवणाची देखील व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली आहे. ज्याला कोणाला जेवण करायचं असेल तर त्यांनी नक्कीच मुख्य व्यासपीठाच्या मागे जेवणाची व्यवस्था केली आहे. तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे.
सामन्याला होते सुरुवात. इथून मात्र दोन पंच सज्ज आहेत. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते उत्कर्ष 11 5252 या संघाची. ओमकार आणि अतिश. बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत संदेश उर्फ मामा. संदेश मामा येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक. बऱ्याच वर्षांचा अनुभव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहिला निर्धाव चेंडू. तर इथून मात्र पहिला निर्धाव चेंडूने इथून मात्र सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय संदेश मामा. हा चेंडू बॅटची कडा लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. मी पहिलंच म्हटलं होतं फार वर्षांचा नक्कीच अनुभव असेल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. तर लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू इथून मात्र फेकत असताना संदेश मामा बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राऊंड विकेटने अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये टिनू बेडेकर आहेत. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघाचे. इथून मात्र तन्मय प्रतिष्ठान या संघाचे पॅकर आहेत, संघ मालक आहेत. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अतिश. स्लोवर पद्धतीचे चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. पंचांचा इशारा आलाय. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जात असताना 3 धावा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्ष 11 5252 या संघाची. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 3. बघा प्रेक्षकांना सूचना असेल तर हाय प्रोफाईल या संघाचे कॅप्टनला सूचना असेल लवकरात लवकर इथून मात्र मुख्य व्यासपीठावरती यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं होतं मात्र कॅप्टन इथे उपस्थित राहिले नाही. हरकत नाहीये मात्र त्वरित लवकरात लवकर यायचंय. आपण टॉस करून घेणार आहोत. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अतिश. धावसंख्या धावफलकावरती 3. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. हाताच्या सहाय्याने अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता टिनू बेडेकरने मात्र धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडू आणि 5 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामधील शेवटचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संदेश मामा यांची राहिली आहे. वाईट चेंडू. खराब चेंडू इथून मात्र पाहायला मिळतोय. सहावा धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. ओव्हरस्टेपच्या माध्यमातून इथून मात्र नो चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम फटका पुन्हा एकदा इथून मात्र टिनू बेडेकर यांच्या माध्यमातून इथून मात्र अडवण्याचा प्रयत्न सक्सेस ठरलाय. पहिल्या षटकाचा इथून मात्र खेळ समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. क्षण सजून घ्या. टिनू तर लवकरात लवकर इथून मात्र सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस उत्कर्ष 11 5252 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 8 धावा. स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अतिश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय ओमकार. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः
या संघाचे पॅकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टिनू बेडेकर बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना संघ मालक आहेत तन्मय प्रतिष्ठान या संघाचे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज अतिश. हा चेंडू बॅटची कडा डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथून मात्र फेकत असताना टिनू बेडेकर. धावसंख्या धावफलकावरती 8. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू वाईट चेंडू. अशा पद्धतीने इथून मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा. तर हाय प्रोफाईल या संघाचे कॅप्टन शुभम यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचे. तर इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 धावसंख्या. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 16 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम तन्मय प्रतिष्ठान उत्कर्ष 11-5252 या संघाला. दुपारच्या सत्रामध्ये सर्व उपस्थित प्रेक्षकांचं तसेच उपस्थित मान्यवरांचं तसेच लाडक्या खेळाडूंचं देखील मी गणेशनगर प्रीमियर लीग 2025चं हे तिसऱ्या पर्वामध्ये सरसे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा इथून मात्र टॅपच्या सहाय्याने 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा. अकरा धावा धावसंख्या धावफलकावरती. चेंडू झाले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अतिशय अप्रतिम फलंदाजी करतायत. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने 2 धावा मिळतील या चेंडूवरती. डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला हा चेंडू जात असताना पाहायला मिळाला आणि दोन्ही टीमची टोटल 13 धावा. चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. उत्कर्ष 11-5252 या संघाच्या आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक होते ऋतिक. जबरदस्त क्षेत्ररक्षण होत असताना 2 षटकांचा इथून मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा इथून मात्र टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. डीजे प्रथम फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी केली होती. तो फलंदाज इथून मात्र बॉलिंग करण्यासाठी येत असताना वाईट +1. एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. खराब इथून मात्र चेंडूने सुरुवात करत असताना गोलंदाज ऋतिक. सकाळच्या सत्रापासून आपण बघितलं तर अवांतर स्वरूपाच्या धावा भरपूर प्रमाणात येत असताना ऋतिक सज्ज होत असताना स्ट्रायकिंग अतिश निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख कमबॅक करत असताना 11 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा इथून मात्र क्षेत्ररक्षक होते टिनू बेडेकर. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल 18 धावा.
पुन्हा एकदा इथून मात्र वाईट चेंडू आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 19 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हाताला ब्रश झाला होता चेंडू, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा इथून मात्र. तर इथून मात्र बघा काळजी घ्यायची. नितीन होते क्षेत्ररक्षक. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. तर इथून मात्र हाय प्रोफाईल या संघाने पहिला सामना जिंकला होता त्या संघाचा इथून मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय शुभम आहेत. इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना आमचे परम मित्र रोशनदादा संते यांना मी इन्व्हाइट करतोय. तुमच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत शुभमला. तर अमित दादा मुरकर यांच्या शुभ हस्ते आपण शुभमला देतोय पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार. तर इथून मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहन येतोय. सहाव्या क्रमांकावरती येतोय रोहन. 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक. हा चेंडू इथून मात्र खराब चेंडू. नो +1 बेनिफिट मिळत असताना टीम उत्कर्ष 11 5-2 या संघाला नो बॉल असेल. नो +1 एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 22 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाने. अप्रतिम चेंडू कलेक्टिंग केळ मात्र इथून मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. ऋतिकने कमबॅक केलंय या षटकामध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू टिनू बेडेकर यांच्या हाताला चकवा देऊन चेंडू जात असताना सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर उत्कर्ष 11 5-2 या संघाची धावसंख्या 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू 13चं समीकरण. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्पीडअप करायचंय. पंचाने देखील विनंती आहे. सहा चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. महत्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य येतोय स्ट्रायकिंग वरती. फलंदाज ओमकार जो सलामीवीर साठी आलाय. तो ओमकार अजूनपर्यंत मैदानामध्ये संघर्ष करत असताना 6 चेंडू आणि 13चं समीकरण. हा चेंडू पुढे येऊन अप्रतिम फटका. मात्र 1च धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू फ्लाय होतोय 1 ने. इथून मात्र टीमची टोटल पुढे सरकेल 28 धावा. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. 5-12चं समीकरण. कोणता संघ हा सामना जिंकेल? दोन्ही संघ इथून मात्र सामना जिंकण्यासाठी संघर्ष करत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण टिनू बेडेकर होते डीप मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव इथून मात्र पूर्ण होत असताना 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 11 धावा.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टिनू बेडेकर यांच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण. प्रेक्षकांचा देखील टाळ्यांचा कडकडाट आपल्याला मैदानाच्या चारही बाजूने पाहायला मिळतोय. टिनू बेडेकर यांचे भरपूर प्रमाणात सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक आहे 3 चेंडूंमध्ये 10 धावा बनवायचे आहेत. 2 चौकार कंपल्सरी मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. स्ट्रायकर वरती ओमकार. इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा येणं बाकी आहे मात्र इशारा आलाय. फलंदाज बाद. चेंडू शिल्लक असेल 1. एक चेंडू शिल्लक आहे. पंच एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल का 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने 2 धावा येत असताना या चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती 32. 1 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. इथून मात्र 1 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. फुल टॉस चेंडू आणि अशा पद्धतीने सामना जिंकला येतो म्हणजेच क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय प्रतिष्ठान हा संघ ऋतिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. तर त्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.